बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार, लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात. मित्रहो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल. मित्रहो, प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी बायजा या कथासंग्रहाचे मी कथा वाचन करत असतो आणि आपण त्याला फार छान असा प्रतिसाद देत आहात. तर मित्रांनो, आजच्या ज्या कथा वाचनामध्ये जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे मोट. तर चला आपण सुरुवात करूया. नेमकं मोट म्हणजे काय आहे आणि तिचा उपयोग कशासाठी केला जातो हे सगळं या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात करू. गोरापान रंग, पिळदार शरीर आणि ओठावर असलेल्या झुपकेदार मिशा त्यांच्या तरुणपणात भिका चार लोकांमध्ये चांगलाच उठून दिसत होता. करारी बाणा असल्यामुळं लोक त्याला घाबरत होती. भिकाने गावात चांगलाच दबदबा बसवला होता. नजर वाकडी करून पाहायची सहसा कुणाची हिंमत होत नव्हती. आपण कुणाचं वाईट करायचं नाही आणि आपलंही कुणाचं वाईट करायचं नाही या तत्वाचा भिका होता. तसा तो रांगडाच होता. बायजाला लग्न करून घरी आणले आणि त्याचा सुखाचा संसार सुरू झाला. लग्नानंतर मात्र गडी जरा शांत झाला होता. आई वडिलांची साथ बऱ्यापैकी होती. या जोरावरच त्याचा संसार अगदी छान पैकी चालू होता. गावात कुणाच्या लफड्यात न पडणारा भिका शेतात मात्र कसून खांब गाळत होता. शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन काहीतरी नवीन नवीन प्रयोग करण्यात तो दंग असायचा. त्याला बैलांचाही भारी छंद होता. दुधासाठी म्हणून गोठ्यात एक म्हैसही होती आणि त्या म्हशीच्या दुधावर भिका चांगलाच बलदंड असा झाला होता. दररोज सकाळी व्यायाम करायचा व म्हशीचे दूध काढता काढता रोज एक ग्लासभर कच्चे दूध प्यायचा. हा भिकाचा रोजचा रतीब होता. आयुष्यात त्याने कधी कोणापुढे हात पसरले नाही. बायको, पोरं, आई, बाप सगळा संसार कसा अगदी टेचात ठेवला होता. बहुतेक सणावाराला तो व बायजा बैलगाडी काढून तिच्या माहेरी जात असे. जावयाची आलेली गाडी पाहून बायजाचे आई वडीलही खुश होत होते. जावई बापू, आज मुक्काम करायचा बर का, रातच्याला कोंबड कापू, असा बायजाचा बाप मोठ्या आग्रहाने जावयाला विनंती करायचा. कोंबड म्हटलं की जावयाच्या तोंडाला पाणी सुटायचं. एकवार बायजाकडे पाहून तो संमती मिळवायचा. बायजाने होकारार्थी मान हलवली की मग जावयाचा मुक्काम सासरवाडीला पडलाच म्हणून समजायचा. बायजाच्या माहेरीही कोंबड्यांचे खुराडे होते. खुराड्यात बऱ्याच कोंबड्या होत्या. त्यात बायजाची आई बायजाच्या बापाला, अहो मोठं कोंबड पकडा, जावयाला खायला घालायच्या. बायजाच्या माहेरी कोंबड्यांचे खुराडे होते. खुराड्यात बऱ्याच कोंबड्या होत्या. त्यात बायजाची आई बायजाच्या बापाला, अहो मोठं कोंबड पकडा, जावयाला खायला घालायचं आहे, असं म्हणत असे. बायजाचा बाप बाहेर अंगणात असलेल्या मोठ्या कोंबड्याच्या मागे लागायचा. आता तो कोंबडा तो काय लगेच हातात येणार आहे थोडाच. बायजाच्या बाबाची अतिशय दमछाक व्हायची, पण कोंबडा काय हातात येत नसायचा. मग शेवटी सासरेबुवांची झालेली दयनीय अवस्था पाहून जावईही सासरेबुवांबरोबर कोंबड्या पकडायला निघायचे. दोघेजण मिळून कोंबड्याला विचाराने एका कोपऱ्यात घ्यायचे व त्याच्यावर झडप घालायचे. कोंबड्याची पख हातात आली तरी कोंबडा आपले दोन्ही पाय मागे पुढे करून फडफड करत असायचा. सासरेबुवांनी कोंबड्याचे दोन्ही पाय दोरीने घट्ट बांधले व आपल्या सायकलच्या नळीवर कोंबडा अडकवला व सरळ सासरेबुवा खाटकाच्या दुकानाकडे निघाले.
तोपर्यंत बायजा व बायजाच्या आईने चूल पेटवून सर्व तयारी केली होती. सासरेबांनी कोंबड्याचे मटण आणताना खोबऱ्याच्या 4 वाट्याही आणल्या होत्या. सर्व सामान स्वयंपाकघरात सुपूर्द करून सासरेबुवा व जावई पावसा पाण्याच्या गप्पा अंगणात मारत बसले होते. स्वयंपाकघरातून मसाल्याचा अगदी घमघमीत वास येत होता. जावयाची ठेप ठेवण्यात सासू सासरे काही कमी पडत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळीच मात्र बायजाचा बाप बायजाला काठा पदराचं लुगडं आणि चोळीचा खण देऊन व जावयाला कांजी केलेली करकरीत टोपी घालून त्यांची बोळवणी करत असे. एक वर्षी अर्ध्या शेतात बाजरी न करता वाटाणा करूया असा विचार भिकाच्या मनात आला. त्याने तो बायजाला बोलून दाखवला. बायजाने अहो वाटाणा करायचा म्हणजे त्याला पाणी भरावे लागणार, आपल्याकडे इंजिन नाही. पण भिका जिद्दीलाच पेटला होता. त्याला वाटाण्याचे आपले शेत हिरवेगार करायचे होते. अगं इंजिन नाही तर काय झालं, मोठ्यानं पाणी भरू की, काळजी करू नकोस. त्यावेळी विहिरीला पाणी जरा बरे होते. आता मोठेने पाणी भरायचे म्हणजे बायजा जरा काळजीत पडली होती. मोठीची सगळी तयारी करावी लागणार होती. चांबारा काढून मोठ सांधावी लागणार होती. जिद्दीला पेटलेल्या भिकाने अखेर तालुक्याला जाऊन वाटाण्याचे बी आणलेच. जिद्दीला पेटलेल्या भिकाने अखेर तालुक्याला जाऊन वाटाण्याचे बी आणलेच. त्यावेळी बाजरी, बेंद्री, शाळू ही पिके सोडून बाकी दुसरे पीक करण्याचे धाडस कोणी करत नव्हते. परंतु भिका मात्र जिद्दी, प्रयोगशील होता. शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचे तो धाडस करत होता. अखेर चांगला दिवस पाहून भिकाने पाभारीचा मोडलेला एक फण गोविंदा सुताराकडून नीट करून आणला. डाव्याला सरस फासा देऊन जोकाट पाभारीला जोडले. जोकाटात बैल जोडून शिवळा टाकून जोत्याने बैल बांधून घेतली आणि ओटी पोटावर उपरण्याची झोळी बांधून त्यात बी घेतले. एका हातात बैलांचा कासरा व एका हाताने पाभारीच्या चाड्यात वाटाण्याचे तो दाणे सोडू लागला. दिवस पेरणीमध्येच गेला. बायजा मात्र भिकाच्या आजूबाजूलाच घुटपाळत होती. आता पेरलेल्या वाटाण्याला फराट मारायचे तेवढे बाकी होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच फराट मारून वाटाण्याचे वाफे तो तयार करणार होता. दुसऱ्या दिवशी नेहारी झाल्यानंतर भिका विहिरीवर आला. विहिरीचे थारोळे ठीकठाक केले. विहिरीच्या हलत असलेल्या वडवला पाचर मारून ती घट्ट केली. थारोळ्याच्या वर असलेल्या वडवाचे चाक व कणा यांना वंगल लावून अगदी व्यवस्थित केले. आजूबाजूला रस्त्याने जाणारी मंडळी मात्र भिकाच्या वाटाणा प्रकाराला हसतच होती. पण त्याला कोणाची फिकीर नव्हती. मिशीवर ताव मारून तो जिद्दीलाच पेटला होता. काहीही झाले तरी वाटाण्याचे पीक काढून दाखवायचे या जिद्दीने भिका कामाला लागला होता आणि त्याच्या या जिद्दीचे कौतुक बायजा फार कौतुकानेच पाहत होती. तिला भिकाबद्दल खूप आदर होता आणि अभिमानही होता. भिकाच्या या जिद्दीवर किंवा स्वभावावर आणि रांगडेपणावर बायजा प्रचंड प्रेम करत होती. दोघांमधला समतोल कधीही हलताना मात्र दिसला नाही. नवऱ्याच्या मागे हिरिरीनं उभी राहणारी बायजा ही भिकाच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा होता. मोठ जोडली गेली. मोठेच्या वरच्या तोंडावर असलेल्या लोखंडी गोलाकार वस्तूला नाडा बांधला व मोठेच्या खालच्या निमुळत्या तोंडाला नाडी बांधली. नाड्या वडवच्या चाकावरून टाकला व नाडी कण्यावर टाकली. बैलांना जाडीत जुंपून नाडा व नाडीला जोडले गेले आणि विहिरी समोर असलेल्या उतरच्या धावपट्टीवरून भिका बैल मागे पुढे घेऊ लागला. जशी बैल मागे पुढे येत होती तशी मोठ विहिरीत खोल खोल जात होती. मोठ पाण्याने भरण्यासाठी भिकाने कचकनी नाड्यावर पाय दिला व सोडला. मोठ पाण्याने भरली आणि हो
करत त्यांनी बैलांना इशारा केला. धावपट्टीवरून बैल हळूहळू पुढे जात होती आणि मागे मात्र विहिरीच्या चाकावर कण्याचा मंजूळ आवाज येत होता. जशी मोठ कण्यावरून थारोळ्यात आली तशी भिकाने पुन्हा नाडीवर कचकन पाय धुवून मोठेतले पाणी थारोळ्यात टाकले. हे दृश्य फार सुंदर दिसत होते. मध्येच भिका मोठेवरची गाणी म्हणून बैलांना रुजवत होता. बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज व विहिरीच्या चाकांचा आणि काण्याचा मंजूळ आवाज याने वातावरण फार सुंदर झाले होते. मोठेतून थारोळ्यात पडणारे पाणी छोट्याशा पाटाने झुळझुळ वाहत होते. वाटाण्याच्या वाफ्यापर्यंत आलेले पाणी बायजा मोठ्या कौतुकाने पाहत होती. भिकाच्या जिद्दीला सलाम ठोकत होती. वाटाण्याचा एक वाफा भरला की खोऱ्याने ती बारं देत होती. भिका मोठ हाकत होता आणि बायजा वाटाण्याला पाणी भरत होती. मध्येच भिका मोठमोठ्याने मोठेवरची गाणी म्हणून त्या गाण्यामध्ये बायजाचा उल्लेख करून बायजाकडे मिश्किल नजरेने पाहून हसत होता. अंगात ताकद होती आणि ताकदीच्या जीवावर भिका आणि बायजा संसार करत होते. सूर्य मावळतीला जाण्याची वेळ झाली. सूर्य मावळताना दिसणारे मावळतीचे सप्तरंग मनाला मोहून टाकत होते. पाटाने वाहणारे झुळझुळ पाणी, मोठ हाकत असलेला भिका व शेतात वाटाण्याला बारी देत असलेली बायजा हे चित्र फारच सुंदर दिसत होते. वाटाणा भरण्यासाठी अजूनही एक दिवस तरी लागणार होता. परंतु संध्याकाळच्या वेळीत कणा खाच्यातून निसटला व विहिरीत पडला. आता मात्र काम बंद करावे लागणार होते. भिकाने बैल सोडून घरी नेली व विहिरीचा कणा कसा काढायचा याचा तो विचार करू लागला. तशी विहिरीच्या तळापर्यंत नजर जात होती. इतके स्वच्छ पाणी त्या विहिरीचे होते. परंतु विहिरीत जाणार कोण, विहिरीत पडलेला कणा काढणार कोण याचा विचार भिका रात्रभर करत होता. दुसऱ्या दिवशी मात्र पाण्यात बराच वेळ राहणाऱ्या अंतू तात्याची भिकाला आठवण झाली व ताबडतोब अंतू तात्याला भिकाने बोलवले. विहिरीत पडलेल्या बादल्या, चाक, कणा हे विहिरीच्या तळाशी जाऊन वरती आणण्यात अंतू तात्याशिवाय गावात दुसरा कोणीही नव्हता. त्यामुळे असा काही प्रसंग आला की अंतू तात्याला हमखास बोलवावे लागायचे. दुसऱ्या दिवशी सकाळीच अंतू तात्या विहिरीवर आला. अंगातली कपडे काढली, लंगोट करकचून बांधला आणि विहिरीच्या काठावरून पाण्यात सूर मारला. पहिल्या प्रयत्नात अंतू तात्याला कणा काही सापडला नाही. पाण्यातून वर आल्यानंतर नकारार्थी मान हलवून तोंडात गेलेल्या पाण्याची गुळणी अंतू तात्याने बाहेर टाकली. भिका व बायजा हा सगळा प्रकार पाहत होते. अंतू तात्याने पुन्हा एकदा आपले नाक दाबून पाण्यात खोलवर सूर मारला. बराच वेळ झाला पण अंतू तात्या काही वर येईना. त्यामुळे भिका व बायजाची छाती धडधडू लागली. कारण अंतू तात्याची पाण्यात राहण्याची क्षमता ही त्यांना माहीत होती आणि आता मात्र क्षमतेपेक्षा जास्त वेळ अंतू तात्या पाण्यातच होता. त्यामुळे थारोळ्यातली मंडळी अक्षरशः घाबरली होती. विहिरीच्या पाण्यातून त्यांना बुडबुडे वर येताना दिसले. त्यामुळे तर ते अधिकच घाबरले. बायजा गडबड करू लागली. धीराने भिकाने एक हात तिच्याकडे केला व थांब असे सांगितले. विहिरीच्या पाण्यातले बुडबुडे वाढू लागले तसा भिकाचाही धीर सुटू लागला. महत्वाचा कणा नव्हता तर महत्वाचा अंतू तात्या होता. त्यामुळे भिका घाबरून थारोळ्यातून विहिरीच्या काठाभोवती फेऱ्या मारू लागला व जोरजोरात अंतू तात्याला आवाज देऊ लागला. क्षणातच अंतू तात्या एका हातामध्ये कणा घेऊन वर आला. तेव्हा कुठे भिकाला आणि बायजाला हायसे वाटले. अशा अनेक प्रसंगाला धीराने तोंड देणारा आपला नवरा आज असा आजारी अवस्थेत पडलेला पाहताना बायजाच्या मनात कालवा कालव झाला. तिने घडवलेले किंवा तिने घालवलेले भिका बरोबरचे तारुण्य, भिका बरोबरचे गुलाबी दिवस, भिका सोबत केलेला संसार या गोष्टी आठवत
बायजा शांत झोपलेल्या भिकाच्या केसातून हात फिरवत होती. आता मात्र तिला पोरांसाठी नेटानं उभं केलेल्या संसारासाठी व आजारी अवस्थेत असलेल्या भिकासाठी भूतकाळातून वर्तमान काळात येणे गरजेचे होते. राहून राहून बायजा आपल्या भूतकाळात जाऊन व तिच्या भिकाच्या आठवणींना उजाळा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. मित्र, आजची कथा आपण इथेच थांबवतोय. पुढची कथा पुढच्या रविवारी. तोपर्यंत आमच्या मोठ या कथेला लाईक आणि शेअर करा आणि हौशी कलावंत या यूट्यूब चॅनलसाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा. अजून आपल्या बऱ्याच कथा बाकी आहेत. नमस्कार.